नमस्कार. आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल. मी संतोष कुलकर्णी. पत्रकारिता क्षेत्र समाजमनाचा आरसा तर पत्रकार हे समाजाचे पहारेकरी. विभागीय संचालक प्राध्यापक डॉक्टर व्ही गायकवाड, सोलापूर. लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारिता क्षेत्र हा समाजमनाचा आरसा आहे, तर पत्रकार हे समाजाचे पहारेकरी असतात. या माध्यमातून पत्रकारांनी समाजाचे प्रश्न, वेदना, गोरगरीब, वंचित व शेतकरी बांधव आणि कष्टकऱ्यांच्या समस्या आपल्या धारदार लेखणीच्या माध्यमातून निर्भीडपणे मांडून त्यांना न्याय मिळवून द्यावा, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक पुणे विभागाचे विभागीय संचालक डॉक्टर विश्वासराव गायकवाड यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक मान्यताप्राप्त विशाखा महिला लोकसंचलित साधन केंद्र द्वारा अभ्यास केंद्र क्रमांक 65-135 अंतर्गत भाई छन्नूसिंह चंदेले समाजकार्य महाविद्यालय यांच्या वतीने हॉटेल निसर्ग येथे आयोजित केलेल्या वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी मंचकावर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाचे पत्रकारिता विभाग प्रमुख डॉक्टर रवींद्र चिंचोळकर, कक्ष अधिकारी संतोष वामन, सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, संतोष कडभाने, विशाखा महिला लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्षा आणि माजी महापौर नलिनी चंदेले, केंद्र सचिवा प्राध्यापक मनीषा पाटील, सोलापूर विद्यापीठाचे समंत्रक प्राध्यापक अंबादास भास्के, सुरवसे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राचार्या उज्ज्वला साळुंखे, ज्येष्ठ पत्रकार रवी देवकर, विशाखा महिला लोकसंचलित साधन केंद्राचे समंत्रक प्राध्यापक विजयकुमार लोंढे, केंद्र सहाय्यक प्राध्यापक विशाल पाटील, प्राध्यापक केशव कोळी आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर, महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, स्वातंत्र्य सेनानी भाई छन्नूसिंह चंदेले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी अश्विनी जगताप यांनी भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन करून विद्यापीठाच्या प्रार्थनेचे गायन केले. या प्रसंगी नवोदित पत्रकारांच्या वतीने मंचकावरील उपस्थित मान्यवरांचा शाल, सन्मानचिन्ह, लेखणी व वृक्षाचे रोपटे भेट देऊन सत्कार करण्यात आला. या समारंभात महाविद्यालयातील समंत्रक प्राध्यापक विजयकुमार लोंढे यांच्या वतीने भारत सरकारने 10 रुपयाचे तिकीट प्रकाशन केल्यानिमित्त त्यांचा 10 रुपये तिकिटाची प्रतिमा भेट देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर म्हणाल्या, पत्रकारिता केवळ अर्थार्जनासाठी नाही, तर समाज जागृती, लोकांना संघटित करण्यासाठी तसेच आवड व छंद जोपासण्यासाठी आहे, असे म्हणाल्या. यानंतर माजी महापौर आणि केंद्राच्या अध्यक्ष नलिनी चंदेले म्हणाल्या, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून विशाखा साधन केंद्राचे काम सुरू असून पत्रकारांनी समाजहितासाठी पत्रकारिता करावी, असा अनमोल सल्ला दिला. या प्रसंगी डॉक्टर रवींद्र चिंचोळकर म्हणाले, पत्रकारिता समाजभान आणि समाजातील जोपासणारी विकासात्मक असावी. चुकीच्या व चांगल्या गोष्टी सामाजिक पुढे आणावे, असे आवाहन केले. यानंतर साधन केंद्राच्या सचिवा मनीषा पाटील म्हणाल्या, माध्यमांमध्ये स्पर्धा वाढली आहे. प्रथम बातमी देण्याच्या या स्पर्धेत चुकीचा संदेश जाऊ नये. घाई न करता योग्य तीच वस्तुनिष्ठपणे बातमी लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्राचार्य उज्ज्वला साळुंखे यांनी समाजातील अंधश्रद्धा तसेच भोंदूगिरी प्रवृत्तीवर पत्रकारांनी प्रखर लेखन करून समाज प्रबोधन करावे, असे आवाहन केले. प्रमुख अतिथी रवी देवकर यांनी विश्लेषणात्मक लेखनाचे स्वरूप स्पष्ट केले. याप्रसंगी नवोदित पत्रकारांना सन्मानचिन्ह, लेखणी,
प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. समारंभाचे अध्यक्ष विश्वासराव गायकवाड यांचा परिचय प्रदीप गवळी तर इतर मान्यवरांचा परिचय प्राध्यापक संतोष कुलकर्णी यांनी करून दिला. या समारंभाचे प्रास्ताविक प्राध्यापक विजयकुमार लोंढे यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक संतोष कुलकर्णी यांनी केले तर मनोज देवकर यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनसंज्ञापन पदविका विद्यार्थी व विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले. आणि आव्हानात्मक आहे, सोपा नाही आहे पण अवघड पण नाही आहे. तर तुमच्या जीवनात जे तुम्ही म्हणता की पत्रकार ही चौथा स्तंभ आहे म्हणजे लोकशाहीचा, तर मी म्हणेन की तुमचे 4 स्तंभ तुम्ही असे ठेवा की सत्य, निष्ठा, न्यायप्रियता आणि निर्भयता हे 4 स्तंभ तुम्ही ठेवले की कधीच तुम्ही डळमळणार नाही, कुठल्याही ह्याच्यात म्हणजे खड्ड्यात पडणार नाही. तुम्ही अगदी त्या खांबाला धरून राहा. तसेच तुमच्या म्हणजे आता ह्या आजच्या दिवसात मी बघितलं खूप जणांना वाईट वाटायला लागलंय, पण आमचं चंदेले कॉलेज तुमच्यासाठी कधीही हा तुमचा म्हणजे आमचा विद्यार्थी हा कायम राहत असतो. प्रत्येक आजपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे आणि आमचे संबंध हे आजपर्यंत आहेत आणि त्यामुळे तुम्ही पण आमच्या चंदेले कॉलेजचे एक सदस्य झालेले आहात. त्यामुळे आता संपलं बाबा एकदाशी असं म्हणू नका. कुठल्याही तालुक्यात असू दे, कुठल्याही जिल्ह्यात असू दे, आम्ही तुम्हाला वेळ आली की हाक मारणार आणि तुम्ही येणार हे आम्हाला म्हणजे खात्री आहे. जणांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. परंतु मला असं वाटतं की आपण जे आता नव्या दमाचे पत्रकार होणार आहात, या पत्रकारांनी समाजातील जी अंधश्रद्धा आहे त्या अंधश्रद्धेवरती थोडंसं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आपण समाजामध्ये आणखीन एक महत्वाचा ज्वलंत प्रश्न आहे की स्त्रियांच्या बाबतीत घडणारा, तर ती जागरूकता प्रत्येकाने आपल्या घरापासून ठेवावी आणि आपल्या घरातील सर्व मंडळींना सुद्धा या बाबतीत जागरूक करावं. दुसरी गोष्ट, भोंदूगिरी समाजामधल्या, मला असं वाटतं की बहुजन समाजातल्या ज्या महिला आहेत त्या महिला या भोंदू बाबाच्या नादी प्रचंड लागतात. तर त्यांना श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये एक सीमारेषा कळली पाहिजे. त्यासाठी आपण प्रबोधन करूयात, त्यासाठी आपण काहीतरी चांगलं कार्य करूयात. आणि ग्रामीण भागातून खरं तर काय, मी 10 वर्षापूर्वी 10 वर्षापासून याच्यामध्ये आहे. त्या पद्धतीने प्रत्येकाने जसं बाबासाहेबांनी सांगितलं की माणूस हा आयुष्यभर जरी शिकला तरी तो फक्त गोट्याभर पाण्यामध्ये तो असतो. त्या अनुषंगाने सर्वांनी शिक्षणाचा वसा कंटिन्यू ठेवावा आणि त्यासाठी आपलं हे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ जे आहे हे व्यासपीठ फार मोठं आहे की तुम्ही बरोच तरी इथं शिकू शकता. अशी इथं आपल्याला सुवर्ण संधी दिलेली आहे आणि त्याचे डायरेक्ट पत्रकार घडत नाही, त्याला घडवावं लागतं. आणि मी खरंच आजच्या दिवशी सर्वच माझ्या विद्यार्थी मित्रांकडून सर्वच प्राध्यापक लोकांना शिरस साष्टांग दंडवत नमस्कार करतो. याला कारण म्हणजे अगदी मनापासून जीव तोडून जे म्हणतात, तळमळीनं जे काय शिकवायचं आहे ते खरंच सर्व प्राध्यापक लोकांना हे क्रेडिट जातं. म्हणतात ना, एज्युकेशन इज द पॉवरफुल वेपन विच यू कॅन यूज टू चेंज द वर्ल्ड. आम्हाला जग बदलण्याची ज्यामध्ये जर ताकद असेल ते शिक्षणामध्ये, ते शिक्षण कसं असायला पाहिजे आणि कुठल्या पद्धतीने त्याचा वापर व्हायला पाहिजे हे ज्यानं शिकवलं प्राध्यापक लोंढे सरांना मी नमन करतो. आणि आमचे प्राचार्य आणि सर्वच प्राध्यापक. अहो, भारत सरकारनं सन्माननीय लोंढे सरांचं तिकीट एवढ्या चांगल्या पद्धतीनं प्रकाशित करावं, सोलापूरकरांसाठी किती अभिमानास्पद गोष्ट आहे हो. आणि अशा व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला हे व्यक्तिमत्व रोज लढायला शिकवते. आणि ते लढाई करत असताना काही सैनिक हजर असतात, काही सैनिक पळून जातात, काही जण तलवार टाकून जातात. अशा पद्धतीचे हे सैनिक सांभाळत असताना राजा कधी हातबंद झाला नाही आणि राजाने लढाई कधी सोडली नाही. चव्हाण सरला असली आणि ही लढाई अखंडित अविरतपणे चालू ठेवण्यासाठी माझाच नाही तर तमाम 6 जानेवारी 1832 रोजी ज्यावेळी व्यासपीठावर आम्ही बोलणं हे आमचं खरोखर भाग्य समजतो. तुम्हाला सांगते, निर्भीड पत्रकार व्हा, बुलंदी आवाजाचा पत्रकार व्हा. ज्यांना आवाज नाही त्याचा आवाज बना. ज्याला अत्याचार करते त्याच्यासाठी तुम्हाला सांगते रात्रीचा दिवस करा. एक उदाहरण सांगते, लोंढे सर आपल्यासाठी अहोरात्र कष्ट घेतात. त्यांनी आपल्याला घडवण्यासाठी एक
कुंभ कसा मातीला आकार देतो, त्याला पाहिजे तसं घडवतो, तसं आपल्यासाठी ते अहोरात्र आपल्याला घडवतात. त्यांचं पुण्य, त्यांचं कर्म आपण आपल्या आयुष्यात असं सकारात्मक दृष्टिकोनातून आपण पुढे जाऊया. सर्व महापुरुषांचं आणि आपल्या थोर व्यक्तिमत्वाचं आम्ही पावलोपावली आणि स्मरणात ठेवू आणि तुमचं कार्य आम्ही असं घडू की जिथं जाईल तिथं तुमच्या नावाचं. म्हणजे बातमीची पवित्रा त्याचं एक उदाहरण म्हणून पण आम्हाला सांगितलं होतं. या ठिकाणी आदरणीय यशवंतरावजींचा फोटो आहे, त्यांचं ते उदाहरण आम्हाला सांगितलं गेलं होतं की यशवंतराव चव्हाण एकदा दुष्काळ पडला होता आणि त्यावेळेला दुष्काळाच्या दौऱ्याला निघालेलं होतं आणि त्यावेळेला त्याची एक बातमी महाराष्ट्र टाइम्समध्ये किंवा त्यावेळेच्या मोठ्या वर्तमानपत्रामध्ये आलेली होती आणि त्याच्यामध्ये ती बातमी अशी होती की यशवंतराव चव्हाण यांनी दुष्काळी दौरा केला, अमुक अमुक गावाला भेटी दिल्या, हे केलं ते केलं असं सर्व त्याच्यामध्ये दिलं होतं. आणि शेवटची एक ओळ होती की त्यांच्याबरोबर 25 मोटारींचा ताफा होता. म्हणजे तो काळ लक्षात घ्या, त्यावेळेस 25 मोटारी म्हणजे पेट्रोल ही उधळपट्टी होती. म्हणजे दुष्काळाच्या काळात उधळपट्टी म्हणजे ते शेवटच्या एका वाक्यात फक्त म्हटलेलं होतं. म्हणजे काय होतं की बातमीला कुठे हात लावलेला नव्हता, बातमी पवित्र ठेवलेली होती तशीच. आणि भाष्य जे येतं तुम्ही अग्रलेखातून करा, लेखातून करा किंवा इतर कुठल्या गोष्टीतून करा असं त्यावेळेचं सांगणं होतं. प्रत्येक उपक्रम घडवून एक समाजापुढे आदर्श ठेवत असतात. माझ्या भाषणापूर्वी मी सर्वप्रथम विजयकुमार लोंढे यांचं खूप खूप कौतुक करतो की इंडियन पोस्टल सर्व्हिसने त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्या नावाचं जे किंवा त्यांचा फोटो हा तिकीट म्हणून आलं, त्याबद्दल आमच्या मुक्त विद्यापीठाच्या वतीने मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. आणि याहीपेक्षा जास्त तिकीटं पुढेही छापत राहावं आणि एक या महाविद्यालयाचा सोशल आयडॉल म्हणून समाजापुढे यावं, मी अशी अपेक्षा आहे. महिला लोकसंचालित साधना केंद्र सोलापूरद्वारे आज अभ्यास केंद्र भाई चनुसिंग चंदेली समाजकार्य महाविद्यालय यांच्या माध्यमातून आज पत्रकारिता हा डिप्लोमा पदविका आज पूर्ण आपण केले. फार आनंदाचा दिवस आहे. भारत देश की माथी मेरे माथे का चंदन है और आए हुए सभी मान्यवर उनका मैं हार्दिक अभिनंदन करती हूँ. मला अतिशय आनंद होतो आहे की आमचे संयोजक लोंढे सर, विजयकुमार लोंढे सर, विशाल पाटील सर आणि विद्यार्थी यांनी आज हा कार्यक्रम घडवला. आणि खरंच म्हणजे आज उन्हाळा हे आपण सोलापूरमध्येच राहतो, सोलापूर जिल्ह्यामध्ये राहतो, एकमेकांना कधीच भेटत नाही. पण आजचा दिवस निसर्ग हॉटेलमध्ये थंड अशा वातावरणमध्ये आपले पुण्यावरून आलेले डायरेक्टर गायकवाड सर आणि वामन सर आणि चिंचोडकर सर आपल्यासाठी सोलापूरमध्ये आले. हे आनंदाचा क्षण घडून आणण्याचं काम आज आपल्याला लोंढे सरांनी आणि विशाल पाटील सरांनी केलेलं आहे. म्हणून त्यावेळी तुम्ही विद्यार्थ्यांचं मी मनापासून फार धन्यवाद देते. आणि मी स्वतःला भाग्यशाली समजते की आज मला 2 शब्द एक अध्यक्ष म्हणून संस्थेची 2 शब्द बोलण्याची संधी आपण दिलेली आहे. मॅडमची तर फार साळुंके मॅडमची फार माझी ओळख आहे. आधीपासूनच मॅडमला नेहमी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा होता, तर 200 विद्यार्थ्यांची ती लिस्ट मला आणून देत होत्या. तर त्यांचं आधीपासूनच मी ऐकलेलं आहे. माझी संस्था जी विशाखा महिला लोकसंचलित साधन केंद्र ही संस्था आहे, गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते, सामाजिक बांधिलकी म्हणून काम करते. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असू दे, वृद्ध लोक. 8 मार्चला महिला दिनानिमित्त आदर्श महिला म्हणून पुरस्कार दिला जातो आणि त्याचप्रमाणे महिला बचत गट आणि उद्योग प्रशिक्षण असे कार्यक्रम आमच्या संस्थेच्या माध्यमातून सुरू असतात. 2011 मध्ये आम्हाला असं वाटलं, मी महानगरपालिकेमध्ये महापौर म्हणून किंवा आर्थिक महिला विकास महामंडळ म्हणून शासनामध्ये मी काम करत असताना जेव्हा महिलांना भेटत होते किंवा आमचे कामगार पोलीस खात्यामधले कर्मचारी किंवा असे शिक्षणमधले शिक्षक भेटायचे आणि म्हणायचे की आम्हाला काहीतरी शिकायचं आहे, आम्हाला प्रमोशन पाहिजे, आम्हाला डिग्रीची गरज आहे, पण आम्हाला वेळच नाही अभ्यास करायला, काय करायला पाहिजे ते सारखं असं म्हणत होते. मी घरी आले, मनीषा पाटील माझी मैत्रीण आहे, तिला सांगितलं असे प्रश्न आहे आपल्यासमोर, काय करायचं. तर तेवढ्यात माझे बंधू नागपूरहून आले होते, प्राध्यापक चंदनसिंग रोटेले कैलासवासी. ते आले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही मुक्त विद्यापीठ करा. आणि ताबडतोब त्यांनी निंबाडे सरांना फोन केला की माझी बहीण आहे
पण त्यांना तुम्ही सेंटर द्या. त्याने म्हणा का हरकत काही सोलापूरला आम्ही देऊ ना त्याला काय की ताबडतोब त्यांनी 8 दिवसात आम्हाला ते दिलं, प्रस्ताव दिला आम्हाला सेंटर दिली. मग मी हा प्रश्न आमचे प्राध्यापक सिद्धार्थ गाडगे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.